नमस्कार, मी राजेंद्र थिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह. सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करणार, फडणवीस यांची घोषणा. नितीन गडकरी बसने प्रवास करणार तर प्रताप जाधवांचाही मेट्रोने प्रवास. मतीन पटेलवर कारवाईनंतर इम्तियाज जलील आक्रमक म्हणाले, आम्ही घर पुन्हा बांधणार. तर जलील यांनीच निदा खानला मदत केल्याचे म्हणत संजय शिरसाट यांचा पलटवार. बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना, रेड बर्डचं ट्रेनिंग एअरक्राफ्ट कोसळल्याने भीतीचे वातावरण. आणि पेट्रोलियम मंत्री म्हणाले, भारताकडे 60 दिवसांचे कच्चे तेल, 45 दिवसांचा एलपीजी साठा. पंतप्रधानांच्या बोलण्याचा वाटेल तो अर्थ काढू नका. आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर. बीड जिल्हा वाहतूक शाखेचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी एपीआय दिलीप कुमार खेडकर आणि पीएसआय विजय जाधवर हे ॲक्शन मोडवर आले असून बीड शहरातील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम वाहतूक शाखेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. काल दिनांक 12/5/2026 रोजी सायंकाळच्या सुमारास बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमणे हटवल्यामुळे संभाव्य अपघातांचा धोका टळला आहे. या कारवाईमुळे शहरात शिस्त प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत असून नागरिकांनी देखील या कारवाईचे स्वागत केले आहे. तसेच यापुढे देखील नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला सोबत घेऊन आपण बीड शहरातील साठे चौक, सुभाष रोड आदी महत्त्वाच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे देखील हटवणार असल्याचे वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी दिलीप कुमार खेडकर यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दिलीप कुमार खेडकर, पीएसआय विजय जाधवर, अजिनाथ मुंडे, संतोष हारके, राहुल गायकवाड, मोहन बनसोडे, संतोष मोरे, शेष नारायण गाडे, नारायण वाघमारे यांनी मिळून केली. देशभरात गॅस टंचाईच्या शक्यतेमुळे गॅस वितरण सुरळीत करण्यासाठी शासनाने गॅस एजन्सी आणि ग्राहक यांच्यातील समन्वय राहावा यासाठी आता ऑनलाईन नोंदणी आणि वितरण सुरू केले आहे. मात्र बीड येथील धानोरा रोड भागात असलेली HP गॅस एजन्सी ही नोंदणीकृत ग्राहकांकडून अगोदर पैसे घेते, त्यानंतर त्यांच्याकडून OTP घेण्यात येतो आणि पुढील आठवडाभराची तारीख ग्राहकांना दिली जाते. परंतु आज ज्या ग्राहकांना तारीख देण्यात आलेली होती ते सर्व ग्राहक गॅस घेण्यासाठी आले असता त्यांना गॅस नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी थेट एजन्सीला टाळे ठोकले. गॅस टंचाई निर्माण झाल्याने नोंदणी करणे गरजेचे केले असून नोंदणी केल्यानंतर कार्ड धारकांना गॅस दिला जातो. बीड शहरातील धानोरा रोड येथील HP गॅस एजन्सी चालकाने कार्ड धारकांकडून अगोदर पैसे घेतले व गॅससाठी आठवडाभराची तारीखही देण्यात आली. त्यानुसार आज कार्डधारक हे गॅस घेण्यासाठी कार्यालयाच्या दारासमोर सकाळपासूनच येऊन बसले होते. मात्र त्यांना गॅस देण्यास नकार देण्यात आला. गॅस न दिल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी HP गॅस एजन्सीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. जवळपास अर्धा ते पाऊण तास कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले होते. सध्या गॅसची टंचाई प्रत्येक एजन्सीमध्ये दिसून येऊ लागल्याने नागरिकांची गॅससाठी मोठी धावपळ उडू लागली आहे. तर नोंदणी करूनही गॅस मिळत नसल्याने लोक संतप्त देखील होऊ लागले आहेत. आज दिनांक 13/5/2026 रोजी बीड जिल्ह्यातील नवनियुक्त पोलीस पाटील यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्र बीड पोलीस दलातर्फे संपन्न झाले. या प्रशिक्षण सत्रामध्ये पोलीस पाटील यांच्या पदाची, नेमणुकीची भूमिका, जबाबदाऱ्या, कर्तव्ये, कायदेशीर अधिकार याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांच्याकडून सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले. ग्राम पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, संशयास्पद हालचालींची माहिती पोलीस यंत्रणेला त्वरित देणे, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीस सहकार्य करणे तसेच सामाजिक सलोखा व शांतता टिकवून ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग घेणे यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर विशेष भर देण्यात आला. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक कामकाजातील भूमिका, महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबतची जबाबदारी तसेच ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पोलीस पाटील यांनी कशा पद्धतीने कार्य करावे याबाबतही सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून बीड पोलीस दलातर्फे एक सकारात्मक सुरुवात करण्यात आली असून सर्व पोलीस पाटील यांनी एकत्रितपणे बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी हातभार लावण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
2 दिवसांपूर्वी बीड शहरातील मोमीनपुरा भागात पेडबीड पोलिसांनी खाजगी गोरक्षकांना सोबत घेऊन कारवाई करत 47 गोवंशी जनावरांची सुटका केली होती। परंतु या कारवाईवर आता अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेख मुजीब यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या लोकांविरुद्ध माहिती मिळाल्यानंतर त्या लोकांविरुद्ध फक्त पोलीस किंवा इतर संबंधित अधिकाऱ्यानेच कारवाई करावी, त्यात कुठल्याही खाजगी व्यक्तीचा सहभाग असू नये असे स्पष्ट निर्देश राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजीच्या परिपत्रकाद्वारे दिलेले आहेत। अशा असतानाही 2 दिवसांपूर्वी पेडबीड पोलिसांनी बीड शहरातील मोमीनपुरा भागात गोवंशावर कारवाई करताना खाजगी गोरक्षकांना सोबत कसे घेतले? पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच या गोरक्षकांनी मोमीनपुरा भागात जाऊन दरवाज्यांची कुलपे तोडली व त्या ठिकाणी महिला आणि लहान मुले असताना देखील घरात घुसले आणि दापदडप केली। या कारवाईमुळे कुरेशी समाजातील कुटुंबात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते असा आरोप करण्यात आला आहे। गोरक्षकांना सोबत घेण्याचा अधिकार पेडबीड पोलिसांना कोणी दिला? SP साहेब अशा प्रकारे कारवाई करून बीडमध्ये दंगल घडवायची आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे शेख मुजीब यांनी पोलीस अधीक्षकांना विचारला आहे। तसेच या कारवाईविरुद्ध आपण न्यायालयात देखील जाणार असल्याचेही शेख मुजीब यांनी म्हटले आहे। सदरील प्रकार हा अतिशय गंभीर असून यामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येऊ शकते। तरी पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करावी, कारवाईचे व्हिडिओ फुटेज मागवून घ्यावे आणि तथाकथित गोरक्षकांवर कारवाई करून त्यांना सहभागी करून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते शेख मुजीब यांनी केली आहे। प्रवासादरम्यान एका ढाब्यावर जेवणासाठी थांबलेले असताना अन्नाचा घास घशात अडकून एका पोलीस कर्मचाऱ्याचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना परळी अंबाजोगाई रस्त्यावर घडली। देवेंद्र रामरावजी गुजर वय 50 वर्ष, राहणार आर्वी, जिल्हा वर्धा असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या आकस्मिक निधनामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे। दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास देवेंद्र गुजर हे परळी अंबाजोगाई रस्त्यावरील एका ढाब्यावर जेवण करण्यासाठी थांबले होते। जेवण करत असतानाच अचानक अन्नाचा घास त्यांच्या घशात अडकल्याने त्यांना तीव्र ठसका लागला आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला। काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मालवली। घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। तर या घटनेबाबत मयतांचे बंधू धनंजय रामरावजी गुजर, राहणार पुणे, यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली। त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार टोले हे करत आहेत। एका पोलीस कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।